नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक यात्रा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा। भारतामध्ये अनेक पवित्र नद्या आहेत, पण त्यामध्ये विशेष स्थान आहे नर्मदा या नदीचं। शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की गंगेत स्नान केल्याने पाप नष्ट होतात, पण नर्मदेचे फक्त दर्शन घेतलं तरी देखील पाप नष्ट होतात। म्हणूनच हजारो वर्षांपासून साधू संत आणि भाविक नर्मदा मातेची परिक्रमा करत आले आहेत। नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे होतो आणि त्यानंतर ही नदी मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवरून वाहत गुजरातमध्ये प्रवेश करते आणि शेवटी भरूच येथे अरबी समुद्राला मिळते। नर्मदेचा हा प्रवास सुमारे 1300 किलोमीटर आहे। नर्मदा परिक्रमा म्हणजे संपूर्ण नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालणे। या यात्रेत तुम्ही नदीच्या एका किनाऱ्याने चालत जात समुद्रापर्यंत पोहोचता आणि मग दुसऱ्या किनाऱ्याने परत सुरुवातीच्या ठिकाणी येता। या परिक्रमेचे एकूण अंतर साधारणपणे 3500 किलोमीटर आहे। हो, हे अंतर खूप मोठे आहे नाही का? पण जर तुम्हाला पायी परिक्रमा शक्य नसेल तरीही तुम्ही नर्मदा मातेची परिक्रमेचा अनुभव घेऊ शकता। यासाठी अनेक आध्यात्मिक संस्थांकडून बसद्वारे शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा यात्रा आयोजित केली जाते। पुण्याहून अशीच एक यात्रा आयोजित करत आहेत आराध्य आध्यात्मिक यात्रा। या यात्रेमध्ये ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर संपूर्ण परिक्रमा, निवास, भोजन व्यवस्था, चहा व मार्गदर्शन आणि त्याचबरोबर धार्मिक विधींसह ही यात्रा आयोजित केली जाते। त्यांची संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। एवढंच लक्षात ठेवा, पायी शक्य नसेल तरी काय झालं, श्रद्धा असेल तर आपण बसने देखील संपूर्ण परिक्रमा करू शकतो। नर्मदे हर। चला आता व्हिडिओकडे वळूयात। पुराणांमध्ये सांगितलं जातं की सर्वप्रथम नर्मदा परिक्रमा केली ती मार्कंडेय ऋषींनी। असं मानलं जातं की त्यांनी सुमारे 7000 वर्षांपूर्वी ही नर्मदा परिक्रमा केली होती। त्यावेळी त्यांनी केवळ नर्मदा नदीच नव्हे तर नर्मदेला मिळणाऱ्या जवळपास 999 नद्यांना वळसा घालत ही पूर्ण परिक्रमा केली होती। ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी त्यांना 45 वर्षे लागली। आजही संपूर्ण नर्मदा परिक्रमा करण्यासाठी साधारणपणे 3500 किलोमीटर अंतर पायी जावं लागतं। पूर्ण परिक्रमा पारंपरिक पद्धतीनं शास्त्रोक्त करायची असेल तर त्याला 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस लागतात, पण साधारणपणे 3 ते 4 महिन्यात ही परिक्रमा पूर्ण केली जात असते। म्हणूनच प्रत्येकासाठी ही संपूर्ण परिक्रमा करणे शक्य होतच असं नाही। याच कारणामुळे अनेक भाविक उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा करतात। जेव्हा कोणतीही नदी दक्षिणेकडून उत्तर दिशेला वाहते तेव्हा ती अत्यंत शुभ मानली जाते। गुजरातमधील गरुडेश्वर जवळील रामपुरा पासून टिळकवाडापर्यंत नर्मदा नदी काही अंतर उत्तर दिशेला वाहते। यालाच म्हणतात उत्तरावाहिनी नर्मदा। ही परिक्रमा साधारणपणे 17 किलोमीटर अंतराची आहे। ही परिक्रमा मुख्यतः चैत्र महिन्यात केली जाते। हजारो भाविक या काळात नर्मदा मातेच्या दर्शनासाठी येथे येतात। परिक्रमा करताना एक अत्यंत महत्त्वाचा नियम पाळावा लागतो। नर्मदा माता नेहमी आपल्या उजव्या हाताला असावी। यालाच प्रदक्षिणा असं म्हटलं जातं। स्कंद पुराण आणि नर्मदा पुराणात उल्लेख केलेला आहे। जो भक्त चैत्र महिन्यात उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करतो त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमे इतकेच पुण्य मिळते। म्हणूनच चैत्र महिन्यात येथे हजारो भाविक परिक्रमा करण्यासाठी येतात। तुम्ही परिक्रमा 2 ठिकाणापासून सुरू करू शकता, रणछोडराय टेम्पल किंवा मणिमंगेशकर महादेव टेम्पल, जे आहे टिळकवाडा येथे। सकाळी 6:30 वाजता जर का आपण सुरुवात केली तर थोडंसं उन्हाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे पहाटे 4 वाजल्यापासून आपण ही परिक्रमेला सुरुवात करावी। या परिक्रमेचा मार्ग अत्यंत सुंदर आहे। कधी पक्के रस्ते, कधी शेतामधून जाणारे मातीचे मार्ग आणि सतत आपल्या उजव्या बाजूला वाहणारी नर्मदा माता। दोन्ही बाजूंना केळीची, गव्हाची शेती आणि मध्ये मध्ये सुंदर मंदिरे। हा प्रवास खरोखरच एक आध्यात्मिक अनुभव देतो। या मार्गावरील एक सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे स्थानिक लोकांची सेवा भावना। गावकरी भाविकांसाठी पाणी, ताक, सरबत आणि नाश्ता देतात आणि अनेक ठिकाणी एक फलक दिसतो, कृपया पैसे देऊन आमचा अपमान करू नका। अगदी लहान मुलं देखील मोठ्यांचा हात धरून नर्मदे हर म्हणत त्यांना चहा पाणी देतात। ही भारतीय संस्कृतीची खरी ओळख म्हणता येईल।
टिळकवाडापासून पुढे चालत गेल्यावर आपण पोहोचतो रेंगार येथं. येथून बोटीद्वारे नदी पार केली जाते. साधारणपणे बोटीचे भाडे हे 20 रुपये प्रति व्यक्ती असते. ही बोट तुम्हाला घेऊन जाते परिक्रमेच्या दुसऱ्या टप्प्यावर म्हणजेच रामपुरा येथे. रामपुरापासून पुढे मार्ग जातो गुवार, गोपाळेश्वर. येथून पुढे नदीच्या काठाने चालण्याचा मार्ग सुरू होतो. परिक्रमेतील एक सुंदर स्थान म्हणजेच मेन नर्मदा संगम. येथे छोटी मेन नदी नर्मदा मातेच्या विशाल प्रवाहात मिसळते. येथे स्नान केल्यावर एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. संगमावरून पुढे तुम्हाला पायी चढून पोहोचावे लागते वासुदेव कुटीर. येथून पुढे टिळकवाडा गावातून चालत पुन्हा परत आपण येतो मणिमंगेशकर महादेव टेम्पल आणि ह्याच ठिकाणी आपली परिक्रमा पूर्ण होते. या परिक्रमेच्या दरम्यान अनेक पवित्र मंदिरे लागतात. रणछोडराय टेम्पल, धानेश्वर महादेव टेम्पल, मंगलेश्वर महादेव टेम्पल, रामजी मंदिर, कामनाथ महादेव मंदिर, तपोवार आश्रम, स्वामी रामानंद संत आश्रम, सीताराम बापू आश्रम, कपिल मुनी आश्रम. ही यात्रा संपल्यानंतर शरीर थोडंसं थकलेलं असतं, पण मनात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा असते. ही फक्त एक यात्रा नाही तर श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्माचा अनुभव आहे. उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा ही अल्प अंतराची असली तरी भाविकाला निसर्ग, श्रद्धा आणि अध्यात्माशी घट्ट जोडून ठेवते. जर तुम्हाला आध्यात्मिक अनुभव घ्यायचा असेल किंवा नर्मदेच्या निसर्गाच्या जवळ जायचं असेल तर एकदा तरी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा जरूर करा आणि मग तुमच्या तोंडूनही आपोआप निघेल नर्मदे हर. नमस्कार.